रामकृष्ण हरी माऊली. आजचा दिवस महाराष्ट्राच्या भक्ती इतिहासातील एक अत्यंत पवित्र आणि भावपूर्ण दिवस आहे. आज आळंदी नगरीमध्ये भक्तीचा महासागर लोटला आहे. प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली, प्रत्येक कोपरा हा फक्त एका नावाने दुमदुमून गेला आहे आणि ते नाव आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम. आज आपल्या लाडक्या माऊलींचा पालखीचा प्रस्थान सोहळा आहे. आज माऊलींच्या पवित्र पादुका आळंदीच्या पवित्र भूमीतून पंढरीच्या दिशेने निघणार आहेत. लाखो वारकरी आपल्या माऊलीसोबत चालण्यासाठी सज्ज झाले आहेत. भक्तांनो, हा सोहळा पाहणे म्हणजे जणू भक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आहे. डोळ्यांसमोर भगव्या पताका दिसतात, कानावर टाळ मृदुंगाचा आवाज येतो, ओठांवर हरिनाम असतो आणि मनामध्ये फक्त विठ्ठल आणि माऊलींचे स्मरण असते. आज आपण या संपूर्ण पालखी प्रस्थान सोहळ्याचा अनुभव घेणार आहोत. आज पहाटेपासूनच आळंदीमध्ये काय वातावरण आहे, माऊलींच्या मंदिरात कोणते विधी होतात, पालखी बाहेर येण्याचा तो पवित्र क्षण कसा असतो, वारकरी एवढ्या श्रद्धेने का चालतात. तर चला भक्तांनो, माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू करूया आजचा हा भक्तिमय प्रवास. आज पहाटेचा सूर्य उगवण्याआधीच आळंदी नगरी जागी झाली आहे. नेहमी शांत असणारी आळंदी आज भक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहे. दूरदूरच्या गावातून आलेले वारकरी रात्रीपासूनच आळंदीत दाखल झाले आहेत. कोणी डोक्यांवर तुळशी वृंदावन घेऊन आले आहे, तर कोणी हातात भगवी पताका घेतली आहे. कोणी टाळ घेऊन अभंग म्हणत आहे, तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे. काही वारकरी अनेक दिवसांचा प्रवास करून इथे पोहोचले आहेत, पण त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नाही, कारण त्यांच्या मनात फक्त माऊलीच्या दर्शनाची आशा आहे. आज प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एकच भावना आहे, माऊली, आम्हाला तुमच्यासोबत पंढरीची वाट चालू द्या. भक्तांनो, सकाळ होताच माऊलींच्या मंदिरामध्ये धार्मिक वातावरण निर्माण होते. मंदिरामध्ये वेदमंत्रांचा उच्चार, अभंगाचा गजर आणि भक्तीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर पवित्र होतो. माऊलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागतात. प्रत्येक भक्त माऊलींच्या चरणी एकच प्रार्थना करतो, माऊली, आमच्या जीवनातील संकटे दूर करा, आमच्या मनाला भक्तीचा मार्ग दाखवा. यानंतर माऊलींच्या पादुकांची विधीपूर्वक पूजा केली जाते. फुलांनी सजवलेल्या या पवित्र पादुका जेव्हा पालखीमध्ये ठेवण्याची वेळ येते, तेव्हा तो क्षण अत्यंत भावनिक असतो. माऊलींच्या मंदिरामध्ये सकाळपासूनच सुरू असलेल्या पूजाविधीनंतर आता तो क्षण जवळ येतो, ज्याची प्रत्येक वारकरी आतुरतेने वाट पाहत असतो. तो क्षण म्हणजे माऊलींच्या पवित्र पादुकाचे पालखीमध्ये विराजमान होणे. भक्तांनो, जेव्हा माऊलीच्या पादुका फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये ठेवण्यात येतात, तेव्हा संपूर्ण आळंदी नगरीमध्ये एक वेगळाच भाव निर्माण होतो. त्या क्षणी हजारो वारकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू दिसतात. काही वारकरी हात जोडून उभे असतात, काही जण माऊलींच्या नावाचा जप करत असतात, तर काही जण त्या पवित्र क्षणाचे दर्शन आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवतात. कारण वारकऱ्यांच्या श्रद्धेनुसार आज माऊली स्वतः आपल्या भक्तांसाठी पंढरीच्या वाटेवर निघाले आहेत. ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने आळंदीचा परिसर दुमदुमून जातो. टाळ्यांचा नाद, मृदुंगाचा आवाज, विणेचे सूर आणि हजारो भक्तांचे एकाच तालात होणारे नामस्मरण, हा अनुभव शब्दांमध्ये सांगणे कठीण आहे. जिथे पाहावे तिथे भगव्या पताका दिसतात. प्रत्येक पताका जणू भक्तीचा संदेश देत असतो. प्रत्येक वारकरी जणू माऊलींच्या चरणाची सेवा करण्यासाठीच आला आहे, अशी भावना दिसून येते. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी अनेक दिवसापासून तयारी करत असतात. कोणी पायी चालण्याचा सराव करत असतो, कोणी अभंग पाठ करत असतो, कोणी आपल्या दिंडीची व्यवस्था करत असतो. कारण वारी म्हणजे केवळ चालणे नाही, वारी म्हणजे एक साधना आहे. वारीमध्ये जात, धर्म, श्रीमंती, गरिबी यांचा कोणताही भेद राहत नाही. सगळेजण माऊलींचे लेकरू बनून एकत्र चालतात. कोणी पुढे नाही, कोणी मागे नाही, सगळेजण फक्त माऊलींच्या नावाने पुढे जात असतात. भक्तांनो, आजच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्या सहभागी होतात. प्रत्येक दिंडीची स्वतःची एक शिस्त आणि परंपरा असते. दिंडीमध्ये वारकरी एका ठराविक क्रमाने चालतात. सर्वांच्या हातात टाळ, मुखात अभंग आणि मनात विठ्ठलाचे स्मरण असते. काही दिंड्यांमध्ये महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळतो. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या महिला वारकरी म्हणजे
वारीचे एक सुंदर आणि पवित्र रूप आहेत. त्यांच्या पावलांमध्ये त्यांच्या पावलांमध्ये थकवा नसतो, कारण त्यांच्या मनात भक्तीची शक्ती असते. भक्तांनो, पालखी सोहळ्यात अश्वांना देखील खूप महत्त्व आहे. सजवलेले अश्व, त्यांच्या अंगावरील सुंदर सजावट आणि त्यांच्या पुढे चालणारे सेवेकरी, हा संपूर्ण सोहळा पाहताना प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये भक्तीची भावना जागृत होते. पालखीच्या पुढे आणि मागे चालणाऱ्या दिंड्या, वारकरी आणि सेवेकरी यामुळे संपूर्ण वातावरण एका मोठ्या भक्ती यात्रेसारखे दिसते. आणि आता येतो तो सर्वात भावुक क्षण, जेव्हा माऊलींची पालखी मंदिरातून बाहेर पडते. त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येक भक्ताच्या मुखातून एकच आवाज निघतो, ज्ञानोबा माऊली तुकाराम. फुलांची उधळण होते, टाळ मृदुंगाचा आवाज वाढतो आणि लाखो भक्तांच्या साक्षीने माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होते. हा क्षण पाहताना असे वाटते की जणू संपूर्ण महाराष्ट्राची भक्ती एका ठिकाणी एकवटली आहे. भक्तांनो, ही वारी शेकडो वर्षापासून सुरू आहे. प्रत्येक वर्षी लाखो लोक या वारीमध्ये सहभागी होतात, कारण ही फक्त परंपरा नाही, ही आहे श्रद्धा, ही आहे संस्कृती आणि ही आहे माऊलींवरील अखंड प्रेमाची भावना. भक्तांनो, आज आपण पाहिला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पालखी प्रस्थान सोहळ्याचा हा भक्तिमय प्रवास. आळंदी नगरीतील पहाटेपासूनचे भक्तीचे वातावरण, पालखीमध्ये पादुकांची विराजमान होणे, वारकऱ्यांचा उत्साह, टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने दुमदुमलेली आळंदी. जर तुम्हाला आजची ही भक्तिमय वारी आवडली असेल, माऊलींच्या चरणाचा हा अनुभव मनाला भावला असेल, तर आपल्या परमात्मा कथासागर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली.